नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण जे काय 10वीचं दुसरं प्रकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण हे आपण बघत आहोत. त्याच्यामधले जे काही 1 मार्काचे जे प्रश्न आहेत ते आपण बघतोय. याच्यामध्ये तुम्हाला बघा कशा प्रकारे 1 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात ते आपण बघतोय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a and b फ्रॉम क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे खालील वर्ग समीकरणातील a व b च्या किमती काढा. तुम्हाला हे समीकरण दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला जनरल फॉर्म जो काही जनरल फॉर्म दिलेला आहे त्या जनरल फॉर्म नुसार आपल्याला त्याची व्हॅल्यू. जनरल फॉर्म कोणता? तर ax² + bx + c = 0. मग याच्यामध्ये ह्या a आणि b ची व्हॅल्यू काढायची सांगितली. काही याच्यामध्ये तुम्हाला a b c ची पण व्हॅल्यू काढायला विचारते. तर हा क्वेश्चन मार्च 2020 ला आपल्याला विचारलेला आहे. तर a आणि b ची व्हॅल्यू काढायची. तर सगळ्यात सोपं आहे. तर याच्यामध्ये इक्वेशन 2x² - 5x + 7 = तर a म्हणजे हा आहे, b आहे, a = 2 आहे आणि b = -5. हे इक्वेशनचे जे काय व्हॅल्यू आहे तर हे उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. आणि जर c ची विचारली तर c ची काय 7. अशा प्रकारे 1 मार्काला तुम्हाला हा क्वेश्चन विचारले जातात. कधी तुम्हाला a चे विचारतील, b चे विचारतील किंवा c चे विचारतील. तिन्ही एकाच वेळेस तिन्हीचे पण विचारले जातील. अशा प्रकारचे जे काही 1 मार्काचे क्वेश्चन हमखास 100% येतात. याचं तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.